चला प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24,135. छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे, बीड जिल्ह्यामध्ये 7 ऑगस्ट 2025ला एक अतिशय कौतुकास्पद असा उपक्रम राबवला गेला. एकाच दिवशी 30 लाख झाडं लावण्याचा उपक्रम हरित महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा असा उपक्रम. परंतु याच्यामध्ये काही शंका लोकांच्या मनात आहेत. प्रतिवृक्षाला 40 रुपये वृक्षाची किंमत आणि खड्डा खोदण्यासाठी 100 रुपये असा 42 कोटी रुपयाचा खर्च एकंदर त्या वृक्ष लागवडीसाठी केला गेला. परंतु प्रत्यक्षात झाडं लावताना निदर्शनात असं आलेलं आहे की त्याच्यामध्ये इतर वृक्ष लावले गेले, पण तुतीची झाडं मोठ्या प्रमाणावर तिथं लागली गेली. त्याच्यामुळं ही तुतीची झाडं लावल्यामुळं नक्की वृक्षारोपण केलंय का तुतीची लागवड केली असा एक प्रश्न आणि संभ्रम सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालाय. अनेक ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मंत्री महोदय रोपं तशीच्या तशी पडू नयेत त्याचे फोटो सुद्धा उपलब्ध आहेत. सोशल मीडियावरती ते सगळे उपलब्ध आहेत. पाहिजे तर आपण ते दाखवूही शकतो. परंतु तुतीची लागवड करून वृक्षारोपण केलं असं दाखवणं कितपत योग्य आहे? त्याच्यामुळं जी लावली त्याची निगा सुद्धा, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये लावली आहेत, आता आपण फेब्रुवारीमध्ये बोलतोय, ती निगा सुद्धा राखली जात नाहीये योग्य पद्धतीने. त्याची सद्यस्थितीला त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे, जर प्रत्यक्ष फिरून बघितलं तर 10% सुद्धा झाडं जिवंत नाही आहेत. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये लिहिलं जाते 90% झाडं जिवंत आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र त्याच्या विपरीत आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुतीच्या झाडाला लागवड करून विक्रमी लागवड केली असा खोटेपणा अध्यक्ष महोदय आपल्या समोर चालू आहे. त्याच्यामुळे माझी याच्यात स्पेसिफिक असा प्रश्न आहे की या लावलेल्या 30 लाख झाडांपैकी नेमकी किती झाडं कुठल्या प्रजातीची आहेत आणि तुतीची किती आहेत, आणि आता त्यातली किती झाडं नक्की जिवंत आहेत, आणि त्यांचं संगोपन करण्यासाठी काय व्यवस्था केली, आणि केली असेल तर ठीक, नसेल तर ही जी काही 42 कोटीच्या जनतेच्या पैशाची, कररूपाच्या पैशाची उधळपट्टी झालेली आहे, त्याची जबाबदारी कुणावर निश्चित केली जाईल? त्याची पाहणी केली जाणार का? त्याची चौकशी केली जाणार का? त्याची जबाबदारी निश्चित केली जाणार का? आणि मग ती जबाबदारी जर निश्चित झाली तर हा अपव्यय करणाऱ्या जे सगळे दोषी असतील त्यांच्यावरती काय कारवाई करणार, हे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत 2025 करता 10 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलं, आणि त्या अनुषंगानं बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी एकाच दिवशी त्या ठिकाणी 30 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलं. परंतु त्या ठिकाणी 63 लाख झाडं लावण्यात गेली. म्हणजे किंबहुना त्या जिल्हाधिकाऱ्यांचं आणि त्या सर्व अधिकाऱ्यांचं कौतुकच केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी एकूणच 96% इतकी टक्केवारी जिवंत झाडांची तिथे आहे. मान्य सदस्यांनी तुतीची झाडं लावण्याचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ही बाब निश्चितपणे तपासली जाईल. ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीनं जर निधीचा अपव्यय केला असेल, त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. परंतु या ठिकाणी निदर्शन असलेलं 30 लाख वृक्षांचं उद्दिष्ट असताना 63,88,891 रोपं लावली आणि 90% रोपं जिवंत आहेत. म्हणून माझं म्हणणं आहे की प्रश्न असा आहे की मान्य सदस्यांच्याकडे ज्या बाबी लक्षात आल्या असतील त्यांनी निदर्शनं आणाव्या, त्याची चौकशी केली जाईल. त्या ठिकाणी निष्पन्न मान्य सदस्य सांगतात म्हणजे त्याचे तथ्य असेलच, परंतु ते कुठल्या ठिकाणी घडलेलं आहे याचा अभ्यास करून निश्चितपणे त्याची माहिती त्यांना कळवली जाईल. प्रश्न क्रमांक 5. झाला आता 5 नंबरवर गेलो आपण. झाडाची एकच मिनिट अध्यक्ष महोदय, झाडाची किंमत 40 रुपये आणि खड्ड्याची किंमत 100 रुपये असं जर धरलंय
आणि 30 लाख झाडाची जर लागवड करायची होती, मंत्री महोदय सांगतात 63 लाख आणि वरती काहीतरी झाडं लागली, तर मग हे पैसे खड्डे खोदले कुणी? हे पैसे आले कुठून? हे पैसे टाकले कुणी? आणि परत याच्यामध्ये इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याचा विक्रम केलाय, तो 30 लाख झाडांचा आहे आणि सरकारकडे उत्तर येते 63 लाख झाडांचं. ही तफावत का? नक्की काय आहे हे सत्य सभागृहाच्या समोर येईल का? याची सगळ्याची पारदर्शक चौकशी करणार का? चौकशी समिती गठीत करणार का? याचं उत्तर आम्हाला द्यावं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी विविध NGOजनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे. नुसती शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी झाडं लावण्यासाठी पुढे नव्हत्या आल्या. ज्या घटकांना निसर्गाचं प्रेम आहे अशा घटकांनी सुमोटो खड्डे खोदले, सुमोटे झाडं लावली. या सगळ्याची एकूण बेरीज करता 63 लाख झाडं निष्पन्न झालेली आहेत. माननीय सदस्यांना जर त्याची संशय असेल त्यांनी स्पेसिफिक या गावामध्ये चुकीच्या पद्धतीनं काम झाले अशा प्रकारची माहिती द्यावी. त्याचा निश्चितपणे तपास केला जाईल आणि जे त्या ठिकाणी दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्रश्न क्रमांक 5.